नमस्कार रसिक श्रोते हो. आज एक सुरेख कथा ऐकणार आहोत. मी कुणाची. लेखिका आहेत मनीषा पटवर्धन. कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. आपल्या मनाला नक्कीच भिडेल. ऐकूया. मी कुणाची. सविता मॅडमना आश्रमाच्या दारातून आत शिरताना पाहिलं तेव्हा कुठे माझं आरोहीकडे एकटक पाहणं थांबलं. आरोही जेव्हा हळूहळू आवाजात मुसमुसत नसायची तेव्हा खिडकीच्या रेजांना गाल चिकटवून एकटक दारातून येणाऱ्या जाणाऱ्यांना न्याहाळत राहायची. तिच्या हातात तिची लाडकी पिलू बाहुली घट्ट पकडलेली असायची. आमच्यापैकी कोणीतरी तिला हाक मारायचो. ती काही न बोलता प्रतिसाद देत रेजापासून दूर व्हायची. तिच्या गोऱ्या गालावर रेजाची लाल रेषा उठायची. डोळ्यात हलकं पाणी दाटायचं. 4 वर्षाची आरोही 6 महिन्यांपूर्वी आश्रमात आली. गोबऱ्या गालाची 2 छोट्या वेण्या घातलेली, सदैव भरलेल्या डोळ्यांची, सतत हरवलेली कोणती तरी गोष्ट शोधणारी आरोही. एका हाताने आपली बाहुली घट्ट धरून ठेवायची. दुसरा हात नेहमी आमच्यापैकी कोणाच्या तरी आधार शोधायचा. आजूबाजूला तिच्या वयाची कितीतरी मुलं होती. ती मात्र मोठ्या मुलांना आणि आश्रमात काम करणाऱ्या स्त्री वर्गाला पाहत राहायची. सविता मॅडम आणि मी यांच्याशी तिचा संवाद जुळला. ती आली की प्रथम तिचा पुढे झालेला हात आपल्या हातात घ्यायचा, उरवाळायचा, पापा घ्यायचा. मग स्वारी डोळे वर करून बघणार. आश्रमातल्या सगळ्या लहानग्यांची आश्रमाच्या हेडबाई सविता मॅडम आणि मी असं वागायचो. आरोही येताना कोर्ट केस विथ पॅटर्निटी डिस्प्यूट आली होती. लेडी पोलिसांनी आरोहीला आश्रमात आणलं होतं. सोबत कोर्टाचे कागद होते. आरोहीने लेडी पोलिसांचा हात घट्ट धरला होता. मी तिला जवळ बोलावलं. तिनं आधी हात पुढे केला. मग मी तो पकडला आणि ती माझ्या जवळ आली. प्रत्येक कोर्ट केस बारकाईने अभ्यास करण्याचा सविता मॅडमचा आणि मी आमचा दोघींचा शिरस्ता होता. माझ्या आधीच सविता मॅडमनी फाईल पूर्ण वाचून काढली होती. त्यांनी मला आरोहीची कथा ऐकवली. गार्गी, मी, ही मुलगी म्हणजे कलियुगातला श्रीकृष्ण आहे. म्हणजे काय मॅडम? श्रीकृष्णाला जीवाची भीती म्हणून नाईलाज म्हणून गोकुळात ठेवावे लागले. दोन्ही पालनकर्ते त्याच्यावर प्रेम करत होते. आरोही गोकुळात लाडाने वाढली, पण खऱ्या आईबाबांनी तिला नको होती म्हणून दूर केली. म्हणून कलियुग म्हणते मी. हिच्या आईला पहिली 2 मुलं होती. एक मुलगा, एक मुलगी. पुन्हा दिवस गेले. लक्षात आलं तोपर्यंत उशीर झाला होता. त्यामुळे दिवस पूर्ण भरू दिले आणि डॉक्टरांनी सल्ला दिला. सीझर झालं आणि काही कारणांनी बाळ वाचरू शकलो नाही असं नवऱ्याने आणि डॉक्टरांनी तिला सांगितलं. बराच वेळ गुंगीत असल्याने नवजात मृत बालक दाखवू नये असा निर्णय म्हणे नवरा आणि डॉक्टरांनी घेतला. तिला फार शंका आली नाही. घरी 2 मुलांचं पालन पोषण बाकी होतं. थोड्या दिवसांनी सगळे झाली ती गोष्ट विसरून गेले. अचानक एक दिवस निनावी पत्र घरी आलं. तुम्हाला झालेली मुलगी जिवंत आहे. शेजारील शहरात अमक्या घरात तिचा सांभाळ होतोय. मला आरोहीच्या गोष्टीत इंटरेस्ट वाटू लागला. आरोहीच्या आईने शेजारच्या शहरात जाऊन खात्री केली. चौकशीत कळालं की 3 वर्षापूर्वी एका सधन कुटुंबात छोटी मुलगी आणली गेली. तिला दत्तक घेऊन तिचा सांभाळ होत होता. या कुटुंबात एक 13 वर्षाचा मुलगा होता. बाईला मुलीचा ओढा होता म्हणून बाजूच्या गावातली मुलगी दत्तक घेतली होती.
म्हणजे आरोही दत्तक गेली आणि तिच्या आईला पत्ता नव्हता? माझ्या चेहऱ्यावरचा गोंधळ पाहून सविता मॅडमनी हाताने मला धीर धरायची खूण केली. गार्गी, गोष्ट अतर्क्य आहे, नीट ऐक. आरोहीची खरी आई तिच्या डिलिव्हरी झालेल्या हॉस्पिटलमध्ये पोहोचली. डिलिव्हरी केलेल्या डॉक्टरनी नुकतंच हॉस्पिटल सोडलं होतं, पण अजूनही तो शहरात होता. तिनं त्याचा पत्ता शोधला, त्याच्या घरी जाऊन धडकली. तुम्हाला हे कळलंय तर मग हेही कळलं असेल की तुमच्या नवऱ्याने मुलगी विकण्याचे 50,000 रुपये घेतलेत. आरोहीच्या आईला धक्काच बसला. तिने नवऱ्याला जाब विचारला. डॉक्टर म्हणाले, तुम्हाला नको असणारी ही मुलगी एका कुटुंबाला आनंद देऊ शकेल. तुम्हाला अति आवश्यक असलेले पैसे तुमच्याच कुटुंबाचं भलं करतील. आपल्याला त्यावेळी पैशाची गरज होती. नव्याने झालेले मूल सांभाळायची ताकद होती आपली. नवऱ्याने उत्तराऐवजी तिलाच प्रतिप्रश्न केला. एवढे पैसे मिळाले तरी आपल्या परिस्थितीत काही फरक पडला नाही. यावर नवऱ्याने पैशाचं काय केलं हे ती समजून गेली. पोटची ममता तिला स्वस्थ बसू देईना. तिनं माझी मुलगी चोरली अशी पोलिसात तक्रार दिली. केस कोर्टात गेली. आदेश आला की केसचा निकाल लागेपर्यंत आरोही आश्रमात राहील. मला आरोहीच्या आश्रमात येण्याचं कोडं उलगडलं. पण अजून धक्के बसायचे बाकी होते. आरोही ज्या घरात वाढत होती तिथे तिचे खूप लाड होत होते. आई बाबांनी आरोहीला माया लावली होती. मोठा भाऊ प्रेमाने तिला खेळवायचा. त्यांना सोडून अचानक आपल्याला या परक्या ठिकाणी का आणलं गेलंय हे त्या छोट्या मेंदूला कळत नव्हतं. सतत लाड करणारी माणसं हिरावल्यामुळे ती आधारासाठी हात पुढे करत राहायची. केस संपेपर्यंत घरच्या कोणालाही तिला भेटता येणार नाही असा आदेश होता. घरून खाऊ खेळणी येत होती, पण या भौतिक जगात माया लावणारी माणसं विसरण्याचं आरोहीचं वय अजून झालं नव्हतं. राहून राहून तिला आई बाबा आणि दादा हवे होते. त्यांची आठवण ती न थकता काढत होती. या केसची चर्चा वर्तमानपत्रांचे रकाने, टीव्ही यांवर रंगली. कोर्टामध्ये होणारी रोजची कारवाई काही ना काही गुपितं फोडत होती. डिलिव्हरी करणाऱ्या डॉक्टरने आरोहीच्या आईने मुलगी होती म्हणून आधी 2 गर्भपात केल्याचा बॉम्ब साक्ष देताना फोडला. इतके दिवस आरोहीच्या जन्मदात्या आईला असणारी सहानुभूती आटू लागली. तिच्या अचानक झालेल्या आरोही प्रेमाची शंका उघड होऊ लागली. सांभाळ करणारे आई बाबा मुली वाचून मात्र हवालदिल झाले होते. पैसे देऊन हा वाद मिटवता आला असता का असा विचार करू लागले. पण एकदा पैसे देऊन भागलं असतं. कायद्याला बगल देऊन दत्तक घेण्यासारखा मोठा निर्णय घेतल्याचा पश्चाताप करू लागले. या केसने समाजालाही कायदा पालनाचा धडा मिळाला. प्रसिद्धी मिळवू पाहणारी प्रसार माध्यमे सुरुवातीला आश्रमाचा माग काढत होती, पण कायद्याच्या धाकाने त्यांना माघार घ्यावी लागली. आरोही त्यांच्या हल्ल्यापासून सुरक्षित झाली ही देवाचीच कृपा. गार्गी 2 आईबाप असून आरोहीला काही दिवस तरी अनाथासारखं राहावं लागणार आहे. आपल्याला तिचं आईबाप व्हायचंय. मॅडम, आम्ही सगळे तुम्हाला प्रॉमिस करतो की आम्ही आरोहीची काळजी घेऊ. मी सविता मॅडमना वचन दिलं. साक्षी पुराव्यात केस पुढे जात होती. न्यायाच्या सिसॉवर आरोहीला बसवून खेळ चालला होता. कधी पारडं एका दिशेला तर कधी दुसऱ्या.
आंधळ्या न्यायदेवतेने एकदाच डोळ्यावरची पट्टी काढून आरोहीच्या डबडबलेल्या अश्राप डोळ्यात पाहावं आणि मग न्याय करावा अशी आमची इच्छा होती. कोर्ट फक्त पुरावे पाहतं, तिथं भावनेला स्थान नसतं. जन्मदात्या आईचा आणि आरोहीचा DNA मॅच होणारच होता. साहजिकच आरोही जन्म देणाऱ्या आईच्या मालकीची होणार होती. मायेचा DNA मॅच करायची पद्धत कोर्ट मंजूर करणार का, हा प्रश्न होता. दोन्ही बाजूंनी निष्णात वकील होते, एकमेकांवर कुरघोडी करत होते. नशिबानं न्यायमूर्ती विचलित होत नव्हते. केसचा निकालाचा दिवस. सविता मॅडम आणि मी आरोही आणि तिच्या पिल्लूला छान सजवून घेऊन वेळेवर कोर्टात हजर झालो. आरोहीने सवयीने एका हातात पिल्लूला आणि दुसऱ्या हाताने माझ्या हाताला घट्ट पकडून ठेवलं होतं. आरोपपत्र वाचून झाली. मग न्यायमूर्ती निकालपत्र वाचू लागले. गेले काही महिने चाललेल्या या केसमुळे समाज ढवळून निघाला आहे. मुलगी नको म्हणून गर्भ पाडणारे आपल्याला दिसतात. तिथे मुलगी हवी म्हणून जन्मल्यापासून तिचा पोटच्या मुलीप्रमाणे सांभाळ करणारेही दिसतात. पण याविषयीच्या कायद्याचे पालन न केल्याचे विचित्र परिस्थिती उद्भवते हे सर्वांनी पाहिले. जन्मदात्या आईपासून झालेली मुलगी लपवून ती परस्पर दुसऱ्याला पैसे घेऊन स्वाधीन करणारे वडील, कायदा पाळायचा सल्ला देण्याचे सोडून मुलीचा व्यवहार करायला मदत करणारे डॉक्टर, दोनदा मुलीचा गर्भ पाडून अचानक सापडलेल्या मुलीला सधन कुटुंबात सांभाळ होतोय हे पाहून तिचा ताबा मिळवू पाहणारी आई, हे सर्व गुन्हेगार आहेत. केवळ स्वार्थ पाहून जगणाऱ्या या लोकांना छोट्या मुलीची काळजी नाही हे अधोरेखित झाले आहे. DNA मॅच सारख्या तंत्राने केवळ शारीरिक नाते स्पष्ट होते, परंतु त्याने न्याय दिला जात नाही. माणसाला प्रेम देण्याचा पुरावा कोर्टासमोर आला नाही, पण तो आहे. जसा देव दाखवता आला नाही तरी त्याचा पुरावा कोणत्या तरी रूपात मिळतो, तसेच प्रेमाचे मायेचे आहे. भक्ती केल्याने जसा देव भेटतो तसेच माया दिल्याने प्रेम मिळते. परंतु जन्मदात्रीलाही एक संधी द्यावी. न्यायमूर्ती या न्यायाने मी आदेश देतो की छोट्या आरोहीला या केसचा न्याय करण्याची संधी मिळावी. कोर्टात क्षणभर गोंधळ झाला. न्यायमूर्तींनी कोर्ट ताब्यात घेतले. आरोहीला कोर्टाच्या मध्यभागी बोलवण्यात आले. समोर दोन्ही आई उभ्या होत्या. प्रत्येकीला 1 मिनिट दिले गेले. आरोहीशी ओळख पटवायला ज्याला आरोही ओळखेल ती आरोहीची आई. प्रथम जन्मदातीने आरोहीला साद घातली. बाळा, मी तुझी आई आहे. जन्म देणारी, तुला पोटात वाढवणारी, कळा काढून जन्माला घालणारी. तू माझी आहेस, माझी हक्काची. लहानग्या आरोहीला यातलं काहीच कळत नव्हतं. ती अनोळख्यागत पाहत होती. न्यायमूर्तींनी सांभाळ करणाऱ्या आईला नजरेनं खुणावलं. ती पुढे झाली. बोलायला तोंड उघडलं पण शब्द फुटेना. डोळ्यातून आसवांच्या धारा लागल्या. आरू, माझं बाळ आरू, माझा काहीच हक्क नाही ग तुझ्यावर, पण माझ्या श्वासावर मात्र तुझा हक्क आहे. तू मला सोडलंस तर माझा श्वास राहूनही मी काय कामाची. क्षणभर आरोहीने तिच्याकडे निरखून पाहिलं आणि ओळख पटली. ती धावत जाऊन आईच्या कुशीत शिरली.
अख्ख्या कोर्टात टाळ्यांचा कडकडाट झाला. लोकांच्या डोळ्यात अश्रू होते. आम्ही जायला निघालो. आरोहीनं हळूच येऊन पिलूला माझ्या हातात दिलं. तिच्या बोटात माझं बोट अडकवलं आणि स्वतः आपल्या सापडलेल्या आईच्या हातात हात घालून ती निघाली. रसिक श्रोते हो, अतिशय निशब्द करणारी आणि नक्कीच डोळ्यात पाणी आणणारी ही सुरेख कथा. कथा कशी वाटली, आपल्या प्रतिक्रिया यांची मी नक्की वाट बघतीये. प्रतिक्रिया नक्की नोंदवा. मनापासून धन्यवाद.